नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ब्लॉगर मिस्टर बडे आणि स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉगमध्ये. आज आपण मस्त रिक्षात बसले. रिक्षा आज मस्त खाली गाडी होती, मस्त निघाले. मग पहा आपले रिक्षा कसे रस्ते आपल्याकडचे लगेच निघाले पुढे. पहा कसे झाडं पडले होते पावसामुळे. लगेच रिडिंगमध्ये आले. रिडिंगमध्ये त्याबरोबर अभ्यास करायला लगेच भाऊंचा फोन चाला म्हणे बाहेर कुठं तर स्वर्गात नेतो म्हणे तुम्हाला. म्हटलं खूप भाऊंचं स्वर्ग पाऊस आता. गेले मग पुढे भाऊंसोबत निघाले लगेच. भाऊ मग इकडे तिकडे पुरे सगळ्या जागा दाखवता. भाऊ म्हणे पहा म्हणे कसा स्वर्ग आहे म्हणे, नॅचरच नेचर म्हणे इकडे तिकडे सगळीकडे. ते पण आमच्या मागे सुटून गेलं व कुत्रं. पहा म्हटलं पया रे बोल भाऊ. काय कोणतं तो कलेक्टर बंगला आहे. मग लायन सिंह उंटा असं काहीच भेटणार नाही. बकरी असं काहीच भेटणार आणि फक्त कुत्रा भेटेल. कुत्रा आणि मांजर एवढं भेटेल. मग काय आलं पुढे सपासप गाडीवर मस्त 100च्या स्पीडनं गाडी काढली छू अरे चालते आपले भाऊ. नंतर मग पैसे थांबायला लागले. वडापाव घेणार आम्हाला. भाऊ चहा पिऊ. राजेश भाऊ बघाशिवाय वडापावला पोहोचायचा. फिलोनी काय माहिती ब्लॅक ब्युटी राजेश झाला निघालं लगेच पुढे. का वातावरण होतं बा आज रस्त्याचं मस्त. बाईक मित्रांनो आता आम्ही जंगलात आलेले. आता आमची जीव आता काही होऊ शकतो. तर आमचा शेवटचा ब्लॉक होऊ शकतो कारण की आजूबाजूला सगळं बरीच नाही पडलं बाजू होते पाहिजे. छोटासा काय भारी कचरा झालेला अरे इकडे तलाव आला तलाव पाणी नाही. पहा कशा आल्या राजेश भाऊ कसे पोहोचत होतं. मग राजेश भाऊ म्हटलं दाखवू आपण. गाडी भारी झाला पण तो शॉट गेले रे गेले रे केवढं भारी गेले रे राजेश भारी पोचली होती पडून. चप्पल तुटली. चप्पल रे चप्पल दाखव. चप्पल मग काय मस्त 2-4 फोटो काढले. वडापाव पडत होते म्हटलं खाऊन घेऊ थंड होत चालले. मग वडा